हाय एव्हरीवन. हो ना. वेलकम टू टुडेज लेक्चर. जो आपला सेशन आहे आजचा, जसं तुम्ही बघू शकता, हा आहे मोशन इन अ प्लेनचा चॅप्टर नंबर 3, राईट. आणि चॅप्टर नंबर 3 वरती जो आपला हा सेशन आहे, हा आहे आपला सेशन नंबर 3, पण हो ना, पार्ट 3 आहे. ठीक आहे. खूप प्लेन जोक होता, पण चालेल. ओके. सो आपण आतापर्यंत मागच्या 2 क्लासेसमध्ये या टॉपिक बद्दल जेवढी पण थिअरी आहे ती कम्प्लीट केलेली आहे, बरोबर. आणि जे क्वेश्चन सॉल्विंग होती आपण ती सुरू केलेली. आणि आपण पोहोचलो तो मिसलेनियस एक्सरसाइज वरती. ठीक आहे. तर मी फक्त एक्सपेक्ट करतोय की सगळ्यांना लक्षात आहे, हो ना, आपण जे जे शिकलेलो आहे. ओके. तर आज जे आपले बाकीचे उरलेले क्वेश्चन्स आहेत, हो ना, जे क्वेश्चन्स राहून गेलेत आपले, आपण ते सॉल्व्ह करूयात आज. ओके. तर सेशन सुरू करण्याच्या आधी माझं इंट्रोडक्शन, हो ना. तर मुलांना, माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी IIIT श्री सिटी कॉलेजचं बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं स्टुडंट आहे. ओके. तर सुरू करूयात सेशन आपण आजचं, हो ना. तर जी थिअरी होती, जे कॉन्सेप्ट आहेत, ते मी एक्सपेक्ट करतोय की सगळ्यांना लक्षात आहे, तुम्ही त्याच्या टच मध्ये आहात. आणि असं नाही व्हायला पाहिजे, हो ना, की तुम्ही विसरून जाताय जे काही आपण शिकतोय क्लासमध्ये किंवा जे काही डिस्कस करतोय, कारण ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ओके. सो मला जेवढं आठवतं, आपली एक्सरसाइज झाली होती, आपण मिसलेनियस एक्झाम्पल स्टार्ट केले होते, बरोबर. मिसलेनियस एक्सरसाइज मध्ये आय गेस आपण पोहोचलो होतो. नाही, मिसलेनियस आहेच नाही याच्यामध्ये, सॉरी. जी नॉर्मल एक्सरसाइज आहे, सॉरी सॉरी सॉरी, नॉर्मल एक्सरसाइजच स्टार्ट होती. आपले आय गेस क्वेश्चन राहिले होते 8 किंवा 9 क्वेश्चन राहिले होते. 5, 6, 7, 8. ओके. व्हॉट इज द मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन ऑफ ऍक्सलरेशन ऑफ अ स्टोन. हो हो हो, चालेल. तर आपले मला वाटतं 14 क्वेश्चन डिस्कस करून झाले होते. आपल्याला स्टार्ट करायचंय क्वेश्चन नंबर 15 पासून, हो ना. अँड एअरक्राफ्ट एक्झिक्युट्स हॉरिझॉन्टल लूप पासून. ठीक आहे. तर चालेल, न टाइम वेस्ट करता आपण सुरू करूयात आपला जो सेशन आहे तो. ओके. क्वेश्चन नंबर 15. ठीक आहे. तर मुलांना क्वेश्चन नंबर 15 वाचायचं आहे. यामध्ये काय सांगतायत ते बघायचंय. ठीक आहे. काय म्हणालेत क्वेश्चन मध्ये तुम्हाला, की अन एअरक्राफ्ट एक्झिक्युट्स अ हॉरिझॉन्टल लूप ऑफ रेडियस 1 किलोमीटर विथ अ स्टेडी स्पीड ऑफ 900 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. काय म्हणालेत, एक हॉरिझॉन्टल लूप आहे. ओके. याला हा एक्झिक्यूट करतोय, ज्याची जी रेडियस आहे, तुम्हाला रेडियस दिली आहे 1 किलोमीटर. आणि अजून सांगते की स्पीड जी आहे त्याची, ओके, स्पीड किती आहे, 900 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आणि ही स्टेडी आहे. ठीक आहे. स्पीड काय आहे त्याची, स्टेडी. ओके. आता तुम्हाला विचारताय की याची जी सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आहे, ओके, जी याची सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आहे, याला तुम्हाला कम्पेअर करायची ऍक्सलरेशन आहे ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. तर काय करणार आपण, रेडियस ऑफ लूप माहिती आहे आपल्याला, 1 किलोमीटर म्हणजे झालं तुमचं 1000 मीटर्स, राईट. तुम्ही कन्वर्ट करू शकता, तुमच्यावरती आहे. तर सेम वे मध्ये मी जो माझं स्पीड आहे, राईट, स्पीडला मला 900 ला चेंज करायचं मीटर पर सेकंड मध्ये. तर काय करणार मी, मल्टिप्लाय करणार याला 5/18, हो ना. आय होप हा रेशो सगळ्यांना माहिती आहे, राईट. 5/18. ठीक आहे. सो याला कॅल्क्युलेट केला मी, तर मला आन्सर भेटेल, हे येईल माझं 250 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे. ही काय झाली, ही झाली माझी स्पीड. आता पुढे काय विचारलंय मला, मला विचारलंय सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. ओके. तर सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला लक्षात आहे का सगळ्यांना. सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आपण डिस्कस केलं होतं, राईट. याला डिनोट करतो आपण AC नी. ठीक आहे. आणि याचा फॉर्म्युला असतो V²/R. ओके. तर V²/R जेव्हा मी म्हणतोय, तर माझा आता V काय याच्यामध्ये, V म्हणजे हाच, S ला मी जिथे डिनोट केलंय हे. तर काय होणार माझं, हे 250चा स्क्वेअर अपॉन R. R काय दिलंय, 1000 मीटर्स, हो ना. तर सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन सिम्पली काय झालं माझं, 250 × 250 अपॉन 1000, हो ना. हे आपण कॅल्क्युलेट केलं, तर किती येणार आहे, किती येणार आहे, किती, हे येईल 62.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. आता दुसरं काय झालं, दुसरं विचारलं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
ओके, तर आपल्याला काय माहिती आहे, जी किती असते, जी असतो आपलं 9.8 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर, बरोबर. तर कम्पेअर करायचंय म्हणजे काय, सिम्पली मला घ्यायचं रेशिओ, ठीक आहे, एसी बाय जी. तर एसी बाय जी किती झालं, 62.5 अपॉन 9.8 विच इज इक्वल टू, हे येईल मला वाटतं 6.38 मीटर्स पर, ओय सॉरी 6.38 जी. ओके, हे इकडनं जी तुमची आली व्हॅल्यू, ठीक आहे, हे मी कॅल्क्युलेट नाही केलंय, मी सिम्पली 6.9.8 मी 6.62.5 ला डिवाइड केला आणि मग नंतर एसी इज इक्वल टू 6.38 जी, हा माझा फायनल आन्सर आहे. हो नाही, कम्पेअर करायचं की दोघांमध्ये रेशो काय आहे. ओके, हा जो 6.38 आहे हा माझा रेशो याचा आहे. ओके, सो एसी माझा आला इकडनं 6.38 इंटू जी. ठीक आहे मुलांना, क्लिअर आहे. चलो मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16. ओके, काय म्हणतात क्वेश्चन नंबर 16, रीड ईच स्टेटमेंट बिलो केअरफुली अँड स्टेट विथ रिझन्स इफ इट इज ट्रू ऑर फॉल्स. ओके, ट्रू ऑर फॉल्स टाईपचा क्वेश्चन आहे, सोपा असायला पाहिजे, हो ना. डिस्कस करूयात की तुम्हाला ट्राय करायचं आधी एकदा स्वतःहून, हो ना. मला पटकन कमेंट सेक्शन मध्ये सांगाल की कोणाचा आन्सर काय आहे. ठीक आहे, ए बी सी. ओके, 2 मिनिटाचा टाइम देतोय सगळ्यांना मी, आन्सर सांगाल मला काय क्वेश्चन वाचून. ठीक आहे, रिझन नाही सांगायचं. ओके, तर फर्स्ट काय दिलं, देन इज ऑलवेज द रेडियस ऑफ द सर्कल टुवर्ड्स द सेंटर. काय म्हणतोय, जो नेट ऍक्सेलरेशन आहे का पार्टिकलचा सर्क्युलर मोशन मध्ये, हा नेहमी अलॉंग द रेडियस ऑफ सर्कल आहे टुवर्ड्स द सेंटर. ओके, ही फॉर एव्हर ट्रू आहे का कंडिशन आपली, तुम्ही मला सांगा. जेव्हा माझं सर्क्युलर मोशन आहे, ठीक आहे, माझी स्पीड म्हणजे माझी जी वेलॉसिटी आहे ती जर दर पॉइंटला चेंज होते, ठीक आहे, माझा जो मोशन आहे तो नॉन युनिफॉर्म आहे, तर माझी ऍक्सेलरेशनची जी डिरेक्शन आहे ती सुद्धा चेंज होईल, राईट. तर याचा आन्सर काय येणार आहे फर्स्टचं, फॉल्स. ओके, फॉल्स का, कारण जो आपला असतो म्हणजे जो नेट ऍक्सेलरेशन आहे, हो ना, द नेट ऍक्सेलरेशन of a particle in a circular motion is always directed along the radius of circle towards center if and only if it's uniform सर्क्युलर मोशन. ठीक आहे म्हणून हा लक्षात ठेवायचं. ओके, जो नेट ऍक्सेलरेशन आहे तुमच्या पार्टिकलचे का सर्क्युलर मोशन मध्ये, तो दरवेळेस तेव्हाच डायरेक्ट होईल रेडियस ऑफ सर्कल पासून ते सेंटर पर्यंत जर तो एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. ठीक आहे, या पॉइंट वरती लक्ष द्यायचं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन डायरेक्टेड अलॉंग रेडियस टुवर्ड सेंटर. ठीक आहे, हा झाला फर्स्ट. सेकंड काय म्हणाले, the velocity vector of a point, the velocity vector of a particle at a point is always along the tangent to the path of the particle at that point. ठीक आहे, काय म्हणतात की जी वेलॉसिटी वेक्टर एका पार्टिकलची ऍट अ पॉइंट इज ऑलवेज टँजंट टू द पाथ ऑफ द पार्टिकल ऍट दॅट पॉइंट. बरोबर ना, वेलॉसिटी वेक्टर आपण काय घेतो पार्टिकलची, आपण अलॉंग द टँजंटच धरतो, राईट. सो हा काय आन्सर ट्रू. ओके, नेक्स्ट सी. काय म्हणाले सी मध्ये, मला सी मध्ये बोललेत की द ऍक्सेलरेशन वेक्टर. अच्छा थांबा, याचं पण आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, हो ना. ठीक आहे, चला याचं एक्सप्लेनेशन काय येणार आहे हे बघा, की ऍट अ पॉइंट, ठीक आहे, मी एक सर्क्युलर पाथ कन्सिडर करतोय. ठीक आहे, तर ऍट अ पॉइंट ऑन अ सर्क्युलर पाथ, ठीक आहे, पार्टिकल जो आहे आपला, पार्टिकल कसा अपियर करतो मुवमेंटच्या वेळेस, टँजेन्शियली, राईट, अपियर्स टू मूव्ह टँजेन्शियली टू द सर्क्युलर पाथ. आणि थर्ड केस काय, थर्ड मध्ये काय म्हणाले, द ऍक्सेलरेशन वेक्टर ऑफ अ पार्टिकल इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऍव्हरेज्ड ओव्हर वन सायकल इज अ नल वेक्टर. ठीक आहे, काय म्हणाले, जो ऍक्सेलरेशन वेक्टर आहे तुमच्या एका पार्टिकलचा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, हो ना, एका सायकल मध्ये, तो त्याचा नल वेक्टर असतो.
तर ही स्टेटमेंट पण जी आहे ही आहे आपली ट्रू. ठीक आहे. का ट्रू आहे? कारण मी जेव्हा युसीएम कन्सिडर करतोय ना, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर यात होतं जे माझं डायरेक्शन आहे ऍक्सलरेशनचं, हो ना, डायरेक्शन ऑफ ऍक्सलरेशनचं आहे. ठीक आहे. तर याचे जे वेक्टर आहेत ना, हे पॉइंट करतात माझे सर्कलच्या सेंटरला. ठीक आहे. वेक्टर पॉइंट्स टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल. ठीक आहे. बट एक पॉइंट इकडे अजून एक लक्षात ठेवायचंय की हा जो चेंज आहे हा तुमचा कॉन्स्टंटली होत राहतो विथ टाइम. ठीक आहे. हावेवर इट चेंजेस कॉन्स्टंटली विथ टाइम. ओके. तर जो ऍव्हरेज याचा आपण बोलू शकतो की द ऍव्हरेज ऑफ these vectors over one cycle is a null vector. ठीक आहे. चलो एक्सप्लेनेशन लिहून घेऊ शकतात तुम्ही. ठीक आहे. मग आपण सॉल्व्ह करत पुढचा जो क्वेश्चन आहे आपला तो. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय मला एका पार्टिकलची पोझिशन दिली आहे. ठीक आहे. द पोझिशन ऑफ अ पार्टिकल इज गिव्हन बाय सम इक्वेशन. ठीक आहे. काय इक्वेशन आहे? 3.0 t I cap minus 2.0 t square j cap प्लस 4.0 k cap आणि युनिट आहे माझा मीटर. ठीक आहे. हे काय देते? हे मला देते पार्टिकलचं पोझिशन. पार्टिकलचं मला देते पोझिशन. ओके. आता काय म्हणतात अजून? टी जो आहे टी आहे तुमचा सेकंड्स मध्ये आणि कोएफिशियंट जे ते प्रॉपर युनिट्स मध्ये, म्हणजे आर जो आहे माझा, हो ना, आम्ही मेजर करू शकतो मीटर मध्ये. ठीक आहे. तर मला काय विचारलंय? ए पार्ट मध्ये मला विचारलंय की मला वेलॉसिटी, ठीक आहे, वेलॉसिटी व्ही आणि ऍक्सलरेशन हे सांगायचं पार्टिकलचं. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय विचारली आहे मला? दुसरी गोष्ट मला विचारलेली आहे की जी मॅग्निट्यूड आहे, ठीक आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कसलं? वेलॉसिटीचं. ठीक आहे. ऍट टी इज इक्वल टू 2 सेकंड ही किती आहे? ठीक आहे. तर सॉल्व्ह करताना मी काय करेन? मला इक्वेशन माहिती आहे, राईट. तर वेलॉसिटी काय असते माझी? वेलॉसिटी असते माझी dr बाय dt, बरोबर. तर जी इक्वेशन आहे माझी, काय करणार मी? त्याला डेरिवेट करेल त्याचं, हो ना, विथ रिस्पेक्ट टू टी. आय कॅप मायनस 2.0 टी स्क्वेअर जे कॅप प्लस 4. ठीक आहे. याला फक्त डायरेक्टली 3 वगैरे जरी लिहिलं तुम्ही तरी चालतंय. ठीक आहे. आता टीच्या टर्म्स मध्ये मी करेल तर काय येणार आहे माझ्याकडे? व्ही माझं येईल 3 मायनस 2t इंटू 2. ठीक आहे. तर हे येईल माझं 3 आय कॅप मायनस 4t जे कॅप. ठीक आहे. हे काय झाली? ही झाली माझी वेलॉसिटी. ओके. आणि ऍक्सलरेशन काय असतं मुलांना? ऍक्सलरेशन असतं आपलं dv बाय dt, हो ना. तर काय करणार आहे मी ऍक्सलरेशन साठी? डी बाय dt ऑफ 3 आय कॅप मायनस 4t जे कॅप, बरोबर. तर इकडनं माझं ऍक्सलरेशन किती आलं? ऍक्सलरेशन आलं -4. ओके. आता ऍक्सलरेशन जेव्हा माझं -4 जे कॅप आलंय तर याचा अर्थ काय निघून येणार आहे? याचा अर्थ निघून येईल की ही चालली आहे माझी निगेटिव्ह, म्हणजे रिटार्ड होते, हो ना. ऑब्जेक्टची जी ऍक्सलरेशन आहे ती स्लो 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 चालली. आता जेव्हा मी जे अलॉंग जे म्हणतोय, म्हणजे हा काय झाला? हा झाला माझा जे कॅप, ही झाली माझी मायनस जे कॅप, किंवा मी बोलू शकतो की जो पार्टिकल आहे माझा तो ह्या डिरेक्शन मध्ये मूव्ह करतो. बट सेम टाइम जेव्हा माझी वेलॉसिटी आहे, वेलॉसिटी कुठल्या डायरेक्शन मध्ये? वेलॉसिटी आहे माझी 3i मायनस 4j ला, हो ना, जी त्याची मोशनची आहे माझी ती. ठीक आहे. तर मी अँगल फाइंड करू शकतो, पण ते सगळं आता आपल्याला कामाला नाही. ठीक आहे. आपल्याला मेन काय विचारलंय त्यांनी? ठीक आहे. ए पार्ट झालाय सॉल्व्ह आपला. बी पार्ट मध्ये काय विचारलंय की मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काय आहे तुमची वेलॉसिटीच्या पार्टिकलची टी इज इक्वल टू 2. ठीक आहे. तर वेलॉसिटी मी लिहिल, वेलॉसिटी आहे माझी 3i कॅप मायनस 4t जे कॅप. ठीक आहे. तर ऍट टी इज इक्वल टू 2 सेकंड्स, ठीक आहे, ऍट टी इज इक्वल टू 2 सेकंड माझी वेलॉसिटी किती होईल? वेलॉसिटी होईल माझी 3i
मायनस 8J. ठीक आहे. आता जर मला याचं मॅग्निट्यूड फाइंड करायचं आहे, ठीक आहे, त्यांनी मला काय मॅग्निट्यूडच विचारलंय ना, तर मॅग्निट्यूड काय येणार आहे माझं 3चा स्क्वेअर मायनस 8चा स्क्वेअर, राईट, म्हणजे प्लस आणि ब्रॅकेटमध्ये मायनस राहील. ठीक आहे. तर हे येईल माझं √73 हो ना, 64 प्लस 9, 73 झालं. तर हे येईल माझं 7, राईट, 8 8 64, 9 9 ठीक आहे 5 4. ठीक आहे. हे तुमचं 8.54 मीटर्स पर सेकंड. आणि आता जेव्हा मला डायरेक्शन फाइंड करायची, डायरेक्शन म्हणजे काय, थिटा. थिटा काय येणार आहे माझं टॅन इनवर्स VY अपॉन VX, बरोबर ना. रिझॉल्व्ह करतो आपण कुठल्या पण गोष्टीला, कुठले दोन कॉम्पोनंट येतात आपल्याकडे, एक्स आणि वाय. ठीक आहे. तर काय येणार आहे, हे येईल माझं टॅन इनवर्स ऑफ 8/3 मायनस 8/3, म्हणजेच मायनस मी बाहेर घेऊ शकतो. तर हे येईल माझं मायनस टॅन इनवर्स ऑफ 2.667, आणि 2.667 म्हणजे हे झालं जवळजवळ माझं 69.45 डिग्रीज. बट हे आहे माझं बिलो द एक्स ऍक्सिस. ठीक आहे, बिलो द एक्स ऍक्सिस. ओके. का, कारण इकडे जी माझी नेगेटिव्ह साईन आहे, राईट, ही नेगेटिव्ह साईन इंडिकेट करते की जी डायरेक्शन आहे. ठीक आहे, नेगेटिव्ह साईन जी आहे माझी ती इंडिकेट करते की डायरेक्शन जी आहे माझ्या वेलॉसिटीची ती बिलो द एक्स ऍक्सिस आहे. ओके. सो क्वेश्चन नंबर 17 सुद्धा सॉल्व्ह झालाय आपला. आता नेक्स्ट मूव्ह करूयात क्वेश्चन नंबर 18. ठीक आहे, वाचायचं क्वेश्चन, विचार करायचं की क्वेश्चन मध्ये आपल्याकडनं काय एक्सपेक्ट करतायत. 2 मिनिटाचा टाइम देतोय, विचार करायचं, ट्राय करायचं, आणि मग नंतर आपण डिस्कस करून सोल्युशन फाइंड आउट करूयात काय आहे. ओके, चला. तर क्वेश्चन काय सांगतोय मला, क्वेश्चन मध्ये मला विचारलंय की अ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम द ओरिजिन. ठीक आहे, 0,0 वरून स्टार्ट करतोय पार्टिकल ऍट t इज इक्वल टू 0 सेकंड. ठीक आहे. वेलॉसिटी सांगितली आहे मला, वेलॉसिटी आहे त्याची 10J कॅप. ठीक आहे. आणि काय मुवमेंट आहे त्याची, XY प्लेन मध्ये मुवमेंट आहे विथ कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन, विथ कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. आणि ऍक्सेलरेशन पण दिलेली आहे मला, किती आहे 8I कॅप प्लस 2J कॅप. ओके. तर फर्स्ट काय विचारतंय मला की ऍट व्हॉट टाइम इज एक्स कोऑर्डिनेट ऑफ द पार्टिकल 16 meters. ओके. सो याच्यासाठी आपण बोलू शकतो की हा जर सॉल्व्ह करायचा आपल्याला, थांबा एक मिनिट, 2 क्वेश्चन जातो ना, ऍट व्हॉट टाइम पार्टिकल, आणि सेकंड पार्ट पण याचा की व्हॉट इज द वाय कोऑर्डिनेट ऑफ पार्टिकल ऑल्सो, व्हॉट इज वाय कोऑर्डिनेट ऑफ द पार्टिकल ऍट द सेम टाइम. ओके, चला. तर ह्या क्वेश्चन साठी आपण अप्रोच काय करणार आहे, जर आपल्याला काय माहिती, आपल्याला वेलॉसिटी माहिती आहे, वेलॉसिटी किती दिली आहे 10J कॅप मध्ये मीटर पर सेकंड, आणि मला दिले ऍक्सेलरेशन जे आहे माझी 8I प्लस 2J. ओके. बट आता हे बघा, ऍक्सेलरेशन काय असतं माझं, ऍक्सेलरेशन असतं माझं dv/dt, हो ना. तर हे काय पाहिजे माझं 8I प्लस 2J, हो ना. तर dv काय पाहिजे माझं, dv पाहिजे माझं a इंटू dt. a काय माझं 8I प्लस 2J इंटू dt, बरोबर. तर आता काय करणार मी, मला डेरिव्हेटिव्ह काढायचंय, तर काय करणार मी, दोन्ही साईडला करेल इंटिग्रेट. ठीक आहे. तर इंटिग्रेटिंग बोथ साइड्स, तर काय येणार मला येईल VT इज इक्वल टू 8T प्लस 2T. ठीक आहे. I कॅप J कॅप प्लस U. ठीक आहे. आता U काय तुमचं, U आहे तुमचं वेलॉसिटी पार्टिकलची ऍट टाइम 0. ठीक आहे. टाइम 0ला जी पार्टिकलची वेलॉसिटी ती झाली U. आता नोट करा. ठीक आहे. आणि V जी आहे माझी, बरोबर, V तर तीच असेल माझी वेलॉसिटी पार्टिकलची
ऍट टाइम टी. ठीक आहे, बट आता अजून एक गोष्ट येणार हो ना, माझं वेलॉसिटी जी असते, ठीक आहे, वेलॉसिटी काय असते माझी, dr बाय dt सुद्धा असते, बरोबर. तर माझं dr काय येणार आहे, dr माझं येईल v इंटू डी टी, हो ना. तर dr काय येणार माझं, 8 ti cap प्लस 2 tj cap प्लस u इंटू डी टी. परत काय करणार मी, ते इंटिग्रेट करेल दोन्ही साईडला. ओके, जेव्हा आता जर मी दोन्ही साईडला इंटिग्रेट करेल तर काय येणार आहे, मग ऍट टी इज इक्वल टू 0, आर इज इक्वल टू 0 आणि ऍट टी इज इक्वल टू टी पासून ते आर इज इक्वल टू आर. ठीक आहे, या रेंज मध्ये मला इंटिग्रेट करायचं. ओके, तर आर येईल माझं यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, बरोबर. तर 8t² आय प्लस हाफ येईल 2t² जे कॅप. ओके, तर यालाच मी अजून सिम्प्लिफाय करेल, तर हे माझं होईल यूटी प्लस 4t² आय कॅप प्लस t² जे कॅप. ओके, किंवा यालाच मी असे लिहू शकतो की आर आहे माझं 10 टाइम्स जे कॅप टी प्लस 4t² आय प्लस t² जे, बरोबर ना. का, कारण मला काय दिलंय, यू मला दिलेली आहे 10 आहे, राईट. सो मी ते ही टाकली. तर आता इक्वेशनला मी काय म्हणू शकतो, एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप ही तुमची होईल 4t² आय प्लस 10t प्लस t² जे. ओके, मग एक मिनिट मला स्क्रीन खाली घेऊ दे. ओके, आता इकडे एक इम्पॉर्टंट पॉईंट येणार आहे, ठीक आहे, की जो तुमचा मोशन पार्टिकलचा, ठीक आहे, हा कन्फाइंड आहे फक्त आपला एक्स आणि वाय प्लेनला, हो ना. तर काय करावं लागेल, आपल्याला इक्वेट करावे लागतील जे आपले कोएफिशियंट्स आहे. ओके, तर याला मी लिहू शकतो की सिन्स द मोशन ऑफ पार्टिकल is confined to x, y प्लेन. तर मला काय करायचंय, मला कोएफिशियंट्स इक्वेट करायचे, हो ना. तर ऑन इक्वेटिंग द कोएफिशियंट्स ऑफ आय आणि जे सोबत मी इक्वेट करेल, राईट. तर एक्स काय येणार आहे, एक्स येईल माझा 4t², वाय येईल माझा 10t प्लस t². ठीक आहे, तर एक्स जर माझा 4t² आहे, तर इकडनं टी काय आला माझा, टी आला माझं एक्स बाय 4 ची पावर 1/2 आणि वाय माझं हेच आहे, बरोबर. तर जेव्हा एक्स इज इक्वल टू, मला काय सांगितलंय, जेव्हा एक्स माझा आहे 16 मीटर्स, राईट. तर एक्स जेव्हा 16 मीटर्स आहे, तर काय करणार मी, 16/4 ची पावर 1/2 4 चं स्क्वेअर, हे आलं माझं 2 सेकंड. ओके, आणि आता वाय मला विचारलंय कशावरती, ऍट टी इज इक्वल टू 2 सेकंड्सला. तर काय येणार आहे, 10 इंटू 2 प्लस 2 चा स्क्वेअर, हे झालं तुमचं 20 प्लस 4 झालं 24 मीटर्स. कळलंय का काय सॉल्व्ह केलं आपण आता इथे? सगळ्यांना कळालंय काय केलं इथे, कसं आलंय आन्सर? ओके, आपण एक्सचं फाइंड केलं, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली व्हॅल्यू आणि वाय मध्ये ती टाकली, हो ना, जे टाइम आला आपल्याला. आता ह्याच क्वेश्चनचं बी पार्ट आहे. बी पार्ट मध्ये काय विचारतंय, व्हॉट इज द स्पीड ऑफ पार्टिकल ऍट टाइम टी. ओके, व्हॉट इज द स्पीड ऑफ पार्टिकल ऍट द टाइम. ठीक आहे, ऍट दॅट टाइम म्हणाले, टाइम मी काय फाइंड केलंय 2 सेकंड. तर मला काय सांगायचं, व्हेलॉसिटी जी आहे पार्टिकलची 2 सेकंदावरती किती आहे. तर माझ्याकडे व्हेलॉसिटीची इक्वेशन होती, हो ना, 8t आय कॅप प्लस 2t जे कॅप प्लस यू, हो ना. यू किती होतं माझं 10, राईट. 10 होतं, किती होतं यू, चलो ठीक आहे, नेवर माइंड. तर 8 इंटू 2 आय कॅप प्लस 2 इंटू 2 जे कॅप प्लस हे येईल. ठीक आहे, तर हे तुमचं 8 इंटू 16 आय प्लस 2 इंटू 2 4 प्लस 10 यू, राईट. यू तुमचं जे मध्ये डायरेक्शन मध्ये जाईल, तर हे होईल तुमचं 14 जे कॅप. पण हे झालं तुमचं वेक्टर, हो ना. आता याची मला मॅग्निट्यूड काढायची आहे, तर हे काय येणार, मॅग्निट्यूड साठी 16 चा स्क्वेअर प्लस 14 चा स्क्वेअर. 16 चा स्क्वेअर किती असतो, 16 स्क्वेअर असतो 256 प्लस 14 स्क्वेअर असतो 196.
तर 256 + 196 हे झालं तुमचं 49152 √452. ठीक आहे. तर √452 ची व्हॅल्यू येते मला वाटतं अराउंड 21.2 समथिंग, 21.2 21.3. ठीक आहे, मीटर पर सेकंड. हा झाला सोल्युशन. ओके, तर क्वेश्चन नंबर 18 यासोबत आपलं कम्प्लीट झालंय. उरलेत क्वेश्चन नंबर 19, 20, 21, 22. ओके, 4 क्वेश्चन उरलेत आपले. तर हे 4 क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण, आणि जर टाइम परमिट झाला तर मी थोडे अजून मिसलेनियस क्वेश्चन तुम्हाला ते सॉल्व्ह करायला देईल. ओके, सो लेट्स मूव्ह क्वेश्चन नंबर 19. काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 19? क्वेश्चन नंबर 19 मध्ये म्हणतात की मला आय आणि जे जे आहेत ते आहेत माझे वेक्टर्स. ठीक आहे, युनिट वेक्टर्स आहेत. ओके, युनिट वेक्टर्स अलॉंग एक्स आणि वाय ऍक्सेस. ओके, युनिट वेक्टर आपल्याला माहिती आहे त्यांची मॅग्निट्यूड काय असते, 1. बरोबर. तर व्हॉट इज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ वेक्टर्स आय प्लस जे आणि आय मायनस जे? ही एक गोष्ट सांगायची. सेकंड सांगायचंय कॉम्पोनंट सांगायचे आपल्याला. कसले कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर? ए इज इक्वल टू 2i + 3j along i + j and i - j. ठीक आहे, म्हणजे बेसिकली आपल्याला i + j आणि i - j फाइंड करायचे आधी स्टेप 1 मध्ये, आणि स्टेप 2 मध्ये हा जो वेक्टर दिला आपल्याला, राईट, याचे कॉम्पोनंट्स फाइंड करायचे आपल्याला ह्या डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, चलो. तर काय करणार आपण? सगळ्यात आधी वेक्टर कन्सिडर करावा लागेल आपल्याला, राईट. ठीक आहे, सो कन्सिडर अ वेक्टर पी. हो ना, पी काय माझा? पी होईल माझा आय कॅप प्लस जे कॅप. बरोबर. तर याला मी जर पीला रिझॉल्व्ह केलं तर पी एक्स आय प्लस पी वाय जे, हो ना, एक्स आणि वायच्या अकॉर्डिंग, तर हे होईल आय कॅप प्लस जे कॅप. आता दोन्ही साईडचे जे कॉम्पोनंट्स आहेत मला ते कम्पेअर करायचे आहेत. तर काय लिहिणार मी? पी एक्स इज इक्वल टू पी वाय इज इक्वल टू 1 येणार आहे माझं. बरोबर. तर पी काय येणार आहे? पी माझं येईल पी एक्स प्लस पी वायचा अंडर रूट, राईट, विच इज इक्वल टू √2. का? कारण पी एक्स सुद्धा 1 आहे, पी वाय सुद्धा 1 आहे. ओके, तर मी काय म्हणू शकतो, जो माझा मॅग्निट्यूड आहे वेक्टरचा, मॅग्निट्यूड आहे माझा कुठल्या वेक्टरचा? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी हा किती आहे? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी इज आय प्लस जे. तर पी जो आहे माझा आय प्लस जे हा झाला माझा √2. ठीक आहे, हा झाला फर्स्ट पार्ट. आता मला काय म्हणालेत की मला सांगायचंय की जो कॉम्पोनंट आहे वेक्टरचा तो सुद्धा काय असणार आहे माझा. ठीक आहे, तर काय करणार मी सांगेल की जो मला एक अँगल घ्यावा लागेल. बरोबर. तर लेट थीटा बी द अँगल मेड बाय वेक्टर पी. ठीक आहे, विथ एक्स ऍक्सिस. तर तुमच्या इलस्ट्रेशन साठी मी ग्राफ बनवतो, आय मीन डायग्राम बनवतो. ठीक आहे, हा झाला माझा एक्स. ठीक आहे, इकडे झाला माझा, एक मिनिट आपण मार्कर चेंज करूयात कलर. ठीक आहे, हा माझा झाला पी एक्स, हा झाला माझा पी वाय, आणि हा अँगल झाला माझा थीटा. ओके, चलो. तर टॅन थीटा काय येणार आहे मुलांनो? टॅन थीटा येईल माझा पी एक्स, सॉरी, टॅन थीटा येईल आपला पी वाय बाय पी एक्स. हो ना, ऑपोजिट अपॉन ऍडजसेंट. ओके, म्हणजे काय आलं माझं, हा 1च येणार आहे. सो थीटा किती झाला? 45 डिग्रीज. ओके, सो जो वेक्टर आहे माझा कोणता? आय मायनस जे, हा काय बनवतो? हा बनवतोय अँगल 45 डिग्री विथ द एक्स ऍक्सिस. कळलंय का हे सगळ्यांना काय केलं मी इथे? काय केलं आपण? आपल्याला आय प्लस जे आय मायनस जे फाइंड करायचं होतं, हो ना. तर सबट्रॅक्शन मेथड साठी आपण काय करतो? आय मायनस जे असं लिहितो, मधला जो आहे तो होणार माझा रिझल्टंट. मग रिझल्टंट साठी काय झालं? आलं माझं. ओके, आता दुसरं वेक्टर मला काय घ्यायचंय? ओके, दुसरं मी कन्सिडर करेल माझ्याकडे क्यू आहे. ठीक आहे, क्यू आहे माझं आय मायनस जे, सॉरी प्लस आय प्लस जे. ठीक आहे, क्यू घेतलं मी आय मायनस जे. ओके, तर क्यू एक्स काय येणार आहे माझं? क्यू एक्स आहे मायनस क्यू वाय जे इज इक्वल टू आय मायनस जे. बरोबर. याचं पण मॅग्निट्यूड काय येणार आहे मुलांना? मॅग्निट्यूड तर सेमच राहील, √2. मग मॅग्निट्यूड काय झालं? आय मायनस जेचा पण मॅग्निट्यूड झाला. आता सेम स्टेप, हो ना. काय?
की लेट थीटा बी द अँगल बाय वेक्टर क्यू, बरोबर. आणि काय होणार इथे पण अँगल थीटा काहीतरी बनेल, राईट. लेट थीटा बी द अँगल बाय वेक्टर क्यू. ठीक आहे. तर फिगर तुमचा इथे कसा बनेल, हा जर तुमचा आय आहे म्हणून अलॉंग एक्स तुमचा काय आहे आय, ठीक आहे, क्यू एक्स. ठीक आहे. अलॉंग इथे काय झाला, हा मायनस जे तुमचा म्हणजे काय झाला, हा झाला मायनस वाय मध्ये, आणि मग आय प्लस मायनस जे काय होणार तुमचा इथे होईल, राईट. मग हा अँगल झाला तुमचा थीटा. ओके. तर या क्वेश्चन मध्ये तुमचा जो टॅन थीटा येईल, टॅन थीटाची व्हॅल्यू किती येणार आहे, -1. टॅन थीटा -1 म्हणजे थीटा किती झाला, -45 डिग्रीज. ठीक आहे. तर काय म्हणू शकतो मी, जो माझा वेक्टर आहे आय मायनस जे, हा काय अँगल बनवतो, हा अँगल बनवतो माझा 45 डिग्रीचा, पण -45 विथ एक्स ऍक्सिस. ठीक आहे. तर काय बघितलं आपण हे बघितलं की जर माझ्याकडे आय कॉमा जे दोन युनिट वेक्टर आहेत, हो ना, तर जो माझा आय प्लस जे आहे आणि जो माझा आय मायनस जे आहे, ठीक आहे, तर आय प्लस जे बनवतो माझा 45 डिग्रीज विथ एक्स, आणि आय मायनस जे बनवतो -45 डिग्रीज विथ एक्स ऍक्सिस. ठीक आहे. क्लिअर. ओके. चला, तर आता क्वेश्चन इथेच नाही संपले, हो ना. त्यांनी आपल्याला अजून एक वेक्टर दिलाय ए. काय विचारलंय त्यात, त्यात बोलले की जो ए वेक्टर आहे माझा, तो आहे माझा 2i कॅप प्लस 3j कॅप, हो ना. आता मला काय बोलले की ह्या जे वेक्टरचे कॉम्पोनंट्स आहेत ते काय आहे ह्या दोन डिरेक्शन मध्ये, हो ना. एक ही डायरेक्शन झाली आणि एक झाली वरची डायरेक्शन माझी. ओके. तर काय करणार मी याला रिझॉल्व्ह करेल, हो ना. मी याला लिहिल ए एक्स आय प्लस ए वाय जे इज इक्वल टू 2i कॅप प्लस 3j कॅप. ठीक आहे. काय करणार मग आता मी करेल, कम्पेअर करेल कॉम्पोनंट्सला. ठीक आहे. कम्पेअर कॉम्पोनंट्स ऑन बोथ साइड्स. तर काय भेटलं मला एक्स भेटलंय 2, राईट, ए एक्स, आणि ए वाय मला भेटलंय 3. तर मला जे आता मॅग्निट्यूड फाइंड करायचंय एचं, किती येणार आहे, √2² प्लस 3². हे झालं अंडर रूट मध्ये माझं 4 + 9. ओके. सो √4 + 9 ची व्हॅल्यू किती येणार आहे, √13, हो ना. सो √13 होईल माझं जवळजवळ. ठीक आहे. √13 हे मी लिहून टाकलं, जी त्याची माझी मॅग्निट्यूड आलेली आहे ती. ओके. तर पुढे मला विचारलंय की याचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते काय अँगल बनवणार आहेत, बरोबर. तर मी याला लिहू शकतो की जो माझा ए एक्स आहे, ठीक आहे, हा बनवेल माझा अँगल थीटा. ठीक आहे. तर ग्राफ कसा येईल, ग्राफ बनेल याचं, इथे ही जी डिरेक्शन आहे माझी, हा झाला माझा ए मध्ये एक्स कॉम्पोनंट, हा झाला अँगल थीटा, आणि हा झाला माझा एचा वाय कॉम्पोनंट. ठीक आहे. हा झाला माझा वाय कॉम्पोनंट. तर मी बोलेल की माझा जो टॅन थीटा आहे, टॅन थीटा काय माझा ए एक्स अपॉन ए वाय आहे, राईट. सो थीटा काय माझा, थीटा आहे माझा टॅन इनवर्स ऑफ 3/2, राईट. थीटा जर माझा झाला टॅन इनवर्स 3/2, तर हे माझं जाणार टॅन इनवर्स 1.5, आणि मग थीटाची व्हॅल्यू आहे माझी 56.31 डिग्री. ओके. तर काय बोलता येईल मला, एक सेकंड. ठीक आहे. हा, तर काय बोलता येईल मला हे बोलता येईल की जो अँगल आहे माझा ह्या दोन वेक्टरच्या मध्ये, अँगल बिटवीन वेक्टर्स 2i प्लस 3j आणि i प्लस j इज थीटा डॅश, हे होईल माझं 56.31 मायनस 45, हे होणार माझं 11.31 डिग्री. ओके. आता काय करायचंय मला, कॉम्पोनंट सांगायचे आहेत. ओके. तर काय लिहिणार मी लिहिल कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर ए, ठीक आहे, अलॉंग द डायरेक्शन ऑफ पी मेकिंग अन अँगल थीटा. तर हे काय येणार आहे, हे माझं ए कॉस थीटा डॅश पी, बरोबर. तर थीटा डॅश किती माझं 11.31 इंटू पी काय माझा
आय प्लस जे बाय √2 बरोबर. सो हे येईल माझं याची व्हॅल्यू आहे मुलांना, ठीक आहे. मग हे सॉल्व्ह केलं तर हे तर तुमचं √13 इंटू 0.9806 बाय √2 हो ना. एची व्हॅल्यू आपण फाइंड केली होती √13, कॉस 11.31 ची व्हॅल्यू ही झाली आणि इंटू आय प्लस जे. सो हे तुम्ही सॉल्व्ह कराल तर टेंटेटिव्ह येईल तुमचं 2.5 आय कॅप प्लस जे कॅप, किंवा यालाच आपण म्हणू शकतो 25/10 इंटू √2 विच इज इक्वल टू 5/√2. ठीक आहे. आता हे मी फाइंड केलं आय प्लस जे साठी. सेम गोष्ट मला रिपीट करायची आय मायनस जे साठी, राईट. सो काय लिहिणार मी की लेट थीटा डॅश बी द अँगल बिटवीन, ठीक आहे. ती सेम प्रोसेस आपण वर फॉलो केली हो ना, सेम रिपीट करणार आपण इथे. ओके. तर हे होणार 45 प्लस 56.31 विच इज 101.31 डिग्रीज. ओके. 101.31 डिग्री झालं. तर काय करणार मी आता, कॉम्पोनंट लिहायचं मला. तर येईल माझं कॉम्पोनेंट ऑफ वेक्टर ए डॅश along the direction of q dash making an angle theta, making an angle theta. ठीक आहे. तर हे किती येणार आहे, येईल तुमचं a cos theta into q which is equal to a cos theta into q काय माझं i cap minus j cap upon √2, राईट. a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे √13, √13 इंटू कॉस किती आला माझा 101.31 डिग्रीज इंटू आय कॅप मायनस जे कॅप अपॉन √2. ओके. तर कॉस 101.31 ला मी लिहू शकतो √13 इंटू साइन 11.30. ओके. तर साईनच्या याची व्हॅल्यू असते तुमची 1/√2 इंटू 0.1961 इंटू आय कॅप मायनस जे कॅप. ओके. तर हे तुमचं -0.5 इंटू आय मायनस जे, यालाच मी म्हणू शकतो 5/10 इंटू √2 विच इज -1/√2. मुलांना हे बघा, आता जसं इकडे आपल्याकडे एकदम घाणेरड्या व्हॅल्यूज आल्यात हो ना, कसली साइन 11.3, कॉस 101, कॉस 11.3 हो ना. हे एक्झाम्स मध्ये तुमची युजली नाही येणार आहेत. ठीक आहे. एक्झाम्स मध्ये युजली अशा व्हॅल्यूज तुम्हाला ते विचारणार नाही. ओके. तर असं काही झालं तर घाबरायचं नाही. इन केस तुम्हाला कॅल्क्युलेटर किंवा कुठली गोष्ट अलाउड आहे तर तुम्ही ती वापरू शकता. ओके. ऑल राईट. चल मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन वरती. क्वेश्चन नंबर 20 हो ना, 3च प्रश्न उरलेत. क्वेश्चन नंबर 20 जो आहे तो तुम्हाला विचारतोय की फॉर अन आर्बिट्ररी मोशन इन स्पेस विच ऑफ द फॉलोइंग रिलेशन्स आर ट्रू. ओके. तुम्हाला रिलेशन दिलेत, तुम्हाला सांगायचंय की जी रिलेशन्स आहेत ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत. ओके. तर 2 मिनिटाचा टाइम. ठीक आहे. पटकन कमेंट सेक्शन मध्ये खाली सांगायचंय ट्रू आहे फॉल्स आहे ना, आणि मग नंतर आपण डिस्कस करूया. चलो. येस. ओके. चलो. तर बघूयात फर्स्ट पार्ट. फर्स्ट इक्वेशन काय दिली आहे, फर्स्ट इक्वेशन मला दिली त्यांनी व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू 1/2 VT1 प्लस VT2. ओके. तर हे ट्रू आहे की फॉल्स आहे सांगा मला. मोशन काय सांगितले, मोशन पार्टिकलचा आर्बिट्ररी बरोबर. तर ह्या इक्वेशननी आपण व्ही ॲव्हरेज नाही कॅल्क्युलेट करू शकणार. ओके. सो फर्स्ट इक्वेशन तुमची आहे फॉल्स. ओके. नेक्स्ट काय दिलंय, व्ही ॲव्हरेज इज RT2 मायनस RT1 अपॉन T2 मायनस T1. ओके. बरोबर. ही इक्वेशन ट्रू आहे तुमची. आर्बिट्ररी मोशन मध्ये वेलॉसिटी जर ऍव्हरेज काढायची तर आपण हा फॉर्म्युला यूज करतोय. ठीक आहे. फॉर आर्बिट्ररी मोशन. मूव्ह करूयात क्वेश्चन नंबर 3 वरती. सी काय म्हणतोय मला, सी म्हणतोय VT जो आहे माझा वेलॉसिटी ऑफ टी, हा काय माझा V इंटू 0 प्लस AT काय येईल, ट्रू येईल फॉल्स येईल.
ठीक आहे, हा येईल तुमचा फॉल्स. का बरं येईल फॉल्स? आहे बघा, मोशन जो पार्टिकलचा जर आर्बिट्ररी आहे, ठीक आहे, तर जो ऍक्सलरेशन आहे ना तुमचा, ऍक्सलरेशन हा तुमचा नॉन युनिफॉर्म सुद्धा असू शकतो. ठीक आहे, कॅन बी. ओके, तर ही जी इक्वेशन आहे ना, ही तुमची मोशन नाही रिप्रेझेंट करू शकत पार्टिकलची एका स्पेसमध्ये. ओके, ही नाही यूज करू शकत आपण. नेक्स्ट येतं डी. फोर्थ मध्ये काय दिलंय तुम्हाला? फोर्थ मध्ये दिलंय आर टी जो आहे तो आहे तुमचा आर ऑफ 0 प्लस व्ही ऑफ 0 इंटू टी अपॉन नाही प्लस हाफ ए टी स्क्वेअर. मुलांना हा जो इक्वेशन आहे ना, हा इक्वेशन पण फॉल्स आहे. ओके, फॉल्स काय? कारण मी काय म्हणालो की जी माझी ऍक्सेलरेशन आहे पार्टिकलची ती नॉन युनिफॉर्म आहे. जर नॉन युनिफॉर्म आहे तर मग मी ऍक्सेलरेशन सिंगल घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. ठीक आहे, तर ऍक्सेलरेशनचा जर मला ऍव्हरेज काढायचं, राईट, ए ऍव्हरेज, तर हा माझा काही आहे ना, हा माझा टाइम टू साठी सपोज काही आहे तो इंटू टाइम 1 अपॉन T2 मायनस T1. ठीक आहे, आर्बिट्ररी मोशन मध्ये तुम्हाला टाइमला ब्रेकडाऊन करावं लागेल, तुम्ही त्याला ऍज अ सिंगल हे नाही घेऊ शकत. ओके, चला जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन वरती. क्वेश्चन नंबर 21. शेवटचे 2 प्रश्न उरलेले आहेत आणि हे झाले की मी तुम्हाला होमवर्क साठी क्वेश्चन्स देईल आणि ते आपण सॉल्व्ह केले की जो क्लास आहे आपला, आपला जो हा टॉपिक आहे तो होऊन जाईल कम्प्लीट. ठीक आहे, तर काय दिलंय? रीड ईच स्टेटमेंट बिलो केअरफुली अँड स्टेट विथ रिझन्स अँड एक्झाम्पल्स इफ इट इज ट्रू ऑर फॉल्स. ओके, सो फर्स्ट काय? अ स्केलर क्वांटिटी इज वन दॅट. ओके, इथे बोलतोय आपण स्केलर क्वांटिटीज बद्दल. तर स्केलर क्वांटिटीजच्या रेफरन्स मध्ये दिलेल्या गोष्टींपैकी काय काय गोष्टी तुमच्या बरोबर आहेत आणि काय काय नाही आहेत. ठीक आहे, फर्स्ट इज कन्झर्व्ड इन अ प्रोसेस. स्केलर क्वांटिटी तुमची कन्झर्व होते का? नाही होत कन्झर्व, हो ना, फॉल्स. का फॉल्स? फॉल्स याच्यामुळे कारण एनर्जी जी आहे तुमची, एनर्जी इज नॉट कन्झर्व इन इलास्टिक कोलिजन्स. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, कुठलंही असू दे क्वांटिटी, स्केलर असू दे, वेक्टर असू दे, पण जर तुमचं कोलिजन इन इलास्टिक असलं तर एनर्जी कन्झर्व होणार नाही. ठीक आहे, सेकंड काय दिलंय? कॅन नेव्हर टेक नेगेटिव्ह व्हॅल्यूज. फॉल्स. सगळ्यांना माहिती आहे हे तर फॉल्सच आहे. काय फॉल्स? टेम्परेचर जसं आता झालं तुमचं, ठीक आहे, टेम्परेचर काय? टेम्परेचर स्केलर आहे आणि टेम्परेचर माझी नेगेटिव्ह व्हॅल्यूज घेतं ना, बरोबर आहे. चल, असेच अजून पण काही एक्झाम्पल्स असतील तर सांगायचे खाली कमेंट सेक्शन मध्ये, हो ना. स्केलर क्वांटिटी जे निगेटिव्ह व्हॅल्यूज घेतात. ठीक आहे, थर्ड मस्ट बी डायमेन्शनलेस. स्केलर क्वांटिटीज मस्ट बी डायमेन्शनलेस. ट्रू और फॉल्स? फॉल्स. एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो आपण टोटल पाथ लेंथ, हो ना. टोटल पाथ लेंथला डायमेन्शन कसलं आहे? लेंथचा. तर डायमेन्शन जर आहे तर स्टेटमेंट होईल फॉल्स. ओके, फोर्थ डज नॉट व्हॅरी फ्रॉम वन पॉइंट टू अनदर इन स्पेस. सेन्स बनवतं का? नाही बनवत, राईट. व्हेरी होऊ शकतं, हो ना. मी जर कन्सिडर केलं की माझ्याकडे एक स्केलर क्वांटिटी आहे, सपोज मी बोलतोय माझ्याकडे जीपी आहे. ठीक आहे, जीपी काय झालं? जीपी झालं माझं ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल. ओके, तर ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल जो असतो माझा तो स्पेस मध्ये ह्या पॉइंट वरती डिफरंट असेल, ह्या पॉइंट वरती डिफरंट असेल, ह्या पॉइंट वरती डिफरन्स असेल, हो ना. हा स्पेस आहे, राईट. तर जो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आहे माझा हा डिफर करतो स्पेस मध्ये. ठीक आहे, जर डिफर करतो म्हणजे काय? स्टेटमेंट फॉल्स, जी काय म्हणते की डज नॉट व्हेरी. ओके, नेक्स्ट has the same value for observers with different orientations of axis. ओके, तर कन्सिडर करा कुठलं तरी मेजरमेंट तुमचा, मी इकडनं बघतोय, इकडनं बघतोय किंवा इकडनं बघतोय, चेंज होणार आहे? नाही होणार आहे, राईट. सो इट वोंट व्हेरी, म्हणजे काय? स्टेटमेंट ट्रू आहे तुमची, राईट. जो तुमचा एका स्केलरची व्हॅल्यू आहे, ठीक आहे, व्हॅल्यू ऑफ स्केलर, ठीक आहे, डज नॉट व्हेरी विथ डिफरंट orientation of axis
फॉर डिफरंट ऑब्झर्वर्स. ओके, ठीक आहे. क्वेश्चन सॉल्व. बघूयात लास्ट क्वेश्चन जो दिला एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह करायला. काय म्हणतोय क्वेश्चन? क्वेश्चन बोलतोय अन एअरक्राफ्ट इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ 3400 मीटर अबव द ग्राउंड. एक एअरक्राफ्ट आहे, ठीक आहे. ठीक आहे, फिगर माझं इग्नोर करा प्लीज. ओके, हा झाला एअरक्राफ्ट आपला. ठीक आहे, हा किती हाईट वरती फ्लाय करतोय? हा फ्लाय करतोय आपला 3400 मीटर्स. ठीक आहे, हा झाला आपला ग्राउंड. ठीक आहे. इफ द अँगल सबटेंडेड ॲट द ग्राउंड ऑब्झर्वेशन पॉइंट बाय द एअरक्राफ्ट पोझिशन 10 seconds अपार्ट इज 30 डिग्री. ठीक आहे, 10 seconds अपार्ट इज 30 डिग्री. व्हॉट इज द स्पीड ऑफ दिस एअरक्राफ्ट? ठीक आहे, तर मी काय कन्सिडर करू शकतो की मी एका पॉइंटला बघितलं. ओके, सो याचा डायग्राम ऍक्च्युली आपण असा काढूयात. ठीक आहे, सिम्प्लिफाय करून. ओके, सो हा जो टोटल अँगल आहे हा आहे तुमचा 30 डिग्री आणि हा जो वन साइडचा अँगल आहे हा आहे 15 डिग्री. ठीक आहे, तर हा झाला स्टार्टिंग पॉइंट ए. तुम्ही ऑब्झर्वर आहात तिकडे 0. हा मूव्ह केला तुमचा ए टू बी आणि ए टू बी जायला किती टाइम लागला? याला टाइम लागला आहे याला 10 seconds. ठीक आहे, हा जो सेंटर पॉइंट याला आपण म्हणूयात सी. ठीक आहे, सो हा क्वेश्चन आहे तुमचा आणि म्हणाले की जी हाईट आहे हो ना, म्हणजे ओसी जी आहे, ओसी किती आहे? 3400 मीटर्स. ओके, आपल्याला काय विचारलंय की स्पीड काय एअरक्राफ्टची? तर काय करणार आपण? मला तर जे जे गोष्टी माहित आहेत मी गिवन लिहिल. ओके, ए ओ ओ बी. ठीक आहे, सेम लेंथ आहे. ओके, काय ते सांगतो. ठीक आहे, ओसी काय तुमचं? ओसी 3400 मीटर्स आहे. ठीक आहे, अँगल ए ओ सी आणि अँगल बीओसी काय तुमचं? 30 डिग्रीज, बरोबर. आणि ओसी तुमचा परपेंडिक्युलर आहे ए बी ला, बरोबर. तर यांनी इम्प्लाय काय केलं की जो अँगल तुमचा ओ सी ए आहे हा आहे इक्वल टू तुमचा अँगल ओ सी बी इक्वल टू 90 डिग्री. ओके, तर याच्यामुळे काय म्हणू शकतो की जो ट्रायंगल तुमचा आहे ए ओ सी आणि ट्रायंगल बीओसी हे दोघं काय कॉन्ग्रुएंट. ओके, आता जेव्हा दोन्ही ट्रायंगल माझे कॉन्ग्रुएंट आहेत तर मी काय म्हणू शकतो, जो माझा लेंथ आहे ए सी आणि बी सी काय आहे? इक्वल आहे लेंथ, राईट. आता मला काय करायचं या क्वेश्चन मध्ये? मला जो डिस्टन्स आहे तो फाइंड करायचा आहे, राईट. तर सपोज हा ट्रायंगल आहे माझ्याकडे, राईट. हा जो डिस्टन्स आहे हा अँगल माझा 15 डिग्री आहे, हा 90 आहे. 90 आणि 15 किती झालं? हे झालं 105 डिग्री. तर हा अँगल किती झाला माझा? हा अँगल झाला माझा 75 डिग्रीज. ओके, सो काय करायचं मला? जर मला ही साईड फाइंड करायची आहे, राईट, जर मला ही साईड फाइंड करायची आहे तर काय करणार मी? टॅन थिटा लावू शकतो मी फॉर्म्युला, हो ना. टॅन थिटा काय होणार माझा? जर हा ए सी ओ आहे तर टॅन थिटा काय येणार माझं? ए सी अपॉन ओ सी, राईट. तर टॅन कितीचा लागेल माझा? टॅन आहे 15 डिग्रीचा. टॅन 15 डिग्री इज इक्वल टू ए सी बाय ओ सी. ओके, तर ओसी लेंथ किती माहिती मला? ओसी लेंथ जी हाईट आहे त्याची ती झाली, राईट. सो टॅन 15 डिग्री इज इक्वल टू ए सी अपॉन 3400 मीटर. ओके, आणि टॅन 15 ची व्हॅल्यू असते तुमची मुलांनो 0.267. ओके, सो इकडनं माझा एसी काय येणार आहे? एसी माझा येईल 3400 इंटू 0.267. ओके, आता मी इकडनं फाइंड केली एसी ची माझी व्हॅल्यू जी आली ती. आता फायनली मला काय पाहिजे? मला लेंथ पाहिजे ए बी. ए बी काय माझा? एसी प्लस बीसी, विच इज 2 इंटू एसी, राईट. तर ए बी पाथची लेंथ किती येते माझी? 3400 इंटू 2 इंटू 0.267, राईट, विच इज 6800 इंटू 0.267, हो ना. आणि याला सॉल्व्ह केलं तर याची जी तुमची टोटल डिस्टन्स आहे, ठीक आहे, डिस्टन्स तुमचा येणार आहे, डिस्टन्स येईल आपला 910.86 इंटू 2. सो ठीक आहे, त्याला आपण असंच ठेवूयात आतासाठी, हो ना. काही कॉन्क्रीट व्हॅल्यू फाइंड करायची गरज आहे आपल्याला नाही का? कारण आपल्याला लास्टला काय फाइंड करायचं? आपल्याला स्पीड फाइंड करायची. ओके, टाइम काय दिलाय? टाइम मला सांगितलं आहे 10 seconds. आणि काय सांगितलंय मला? डिस्टन्स माहिती आहे. डिस्टन्स किती माझा? 910.86 इंटू 2. सो स्पीड किती झाली?
speed distance upon time, which is 910.86 into 2 upon 10. Cancel 5. स्पीड आली निघून माझी 182.17 मीटर्स पर सेकंड, किंवा मी याला बोलू शकतो 182.2 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे मुलांना. तर याच सोबत जो आपला टॉपिक आहे हो ना, याच्यावरचे जेवढी क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करून झालेत आपले. ठीक आहे, जे क्वेश्चन त्यांनी दिलेत एक्झाम्स मध्ये. आणि याच्याऐवजी आता मी तुम्हाला 2-3 क्वेश्चन देतोय जे तुम्हाला होमवर्क साठी आहेत. ठीक आहे, आणि त्याचं तुम्ही मला सोल्युशन सांगाल खाली कमेंट्स मध्ये. ओके, तर एक क्वेश्चन आहे की डज अ वेक्टर, ठीक आहे, विचार करण्यासारखे क्वेश्चन आहे आणि 1-2 न्यूमेरिकल देतोय मी. ठीक आहे, डज अ वेक्टर हॅव लोकेशन इन स्पेस. ठीक आहे, मग विल इट फ्लक्च्युएट विथ टाइम. ठीक आहे, आणि कॅन 2 इक्विव्हॅलंट वेक्टर्स x and y at various locations in space, ठीक है, fundamentally have indistinguishable physical effects. ठीक है, आणि तुम्हाला केसेस सांगायचे इन सपोर्ट ऑफ युअर आन्सर. ठीक आहे, गिव्ह केसेस म्हणा किंवा एक्झाम्पल्स म्हणा. ठीक आहे, इन सपोर्ट ऑफ युअर आन्सर. ओके, सो हा एक क्वेश्चन आहे. तर मी काम करतो, याचं सोल्युशन तुम्हाला सांगतो. ठीक आहे, काय विचारलंय मी विचारलंय की जो एक वेक्टर आहे, ठीक आहे, याची स्पेसमध्ये लोकेशन असेल का. तर याचा आन्सर आहे येस. आणि विल इट फ्लक्च्युएट विथ टाइम, येस का तेही सांगूयात. आणि जो थर्ड पार्टी की कॅन 2 वेक्टर्स एक्स अँड वाय ॲट वेरियस लोकेशन्स इन स्पेस फंडामेंटली हॅव इनडिस्टिंग्विशेबल फिजिकल इफेक्ट्स. नो. आता ऐकायचंय का. ठीक आहे, तर एक वेक्टर जेव्हा माझं स्पेसमध्ये आहे हो ना, तर त्याची कुठलीच डिस्टिंक्ट लोकेशन नाहीये. ठीक आहे, स्पेसमध्ये कुठल्याच वेक्टरची डिस्टिंक्ट लोकेशन नाहीये. रिझन याच्या मागे मुलांनो हे आहे की जर वेक्टर जो आहे माझा हा इनव्हेरियंट राहतोय, म्हणजे की हा डिस्प्लेस या पद्धतीने होतोय की त्याची जी डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड आहे ती चेंज होत नाहीये, पण जो पोझिशन वेक्टर आहे त्याचा, म्हणून त्याचं एक डिस्टिंक्ट लोकेशन आहे स्पेसमध्ये तरी. ठीक आहे, आणि एक वेक्टर तो तुमचा टाइम सोबत चेंज होईल. कसं काय, कन्सिडर करा की तुमची जी वेलॉसिटी वेक्टर आहे का बॉलची, जे एक स्पेसिफिक स्पीड मध्ये मूव्ह करतोय, तर ही तर टाइम सोबत फ्लक्च्युएट होणार आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर ना. ओके, चला. आणि अजून बोलू शकतो आपण की 2 इक्विव्हॅलंट वेक्टर्स आहेत माझ्याकडे हो ना, जे 2 वेगवेगळ्या लोकेशन मध्ये एका स्पेसमध्ये. ठीक आहे, तर ते दोघं ना सेम फिजिकल इफेक्ट जनरेट नाही करणार. एक्झाम्पल म्हणा की 2 इक्विव्हॅलंट फोर्सेस आहेत माझ्याकडे जे ऍक्ट होत आहेत एका सेम बॉडीवरती त्याला रोटेट करण्यासाठी, पण जो दोघांचं कॉम्बिनेशन आहे तो इक्विव्हॅलंट इफेक्ट जनरेट करणार आहे का, नाही करणार हो ना. तुम्ही विचार करा, एक बॉल मी त्याला या साईडने फिरवतोय, दुसरा जण त्याला दुसऱ्या साईडने फिरवतोय, तर दोघांमध्ये जो इफेक्ट आहे तो सेम नाही येणार हो ना. किंवा मी वरतून खाली एका गोष्टीला फिरवतोय आणि एका साईडला मी लेफ्ट टू राईट फिरवतोय, ओके, तर जो मोशन आहे, जो मुवमेंट आहे तो व्हेरी करेल. कळलं सगळ्यांना. चलो, ठीक आहे, तर हा झालं तुमचं क्वेश्चन. आणि न्यूमेरिकल द्यायचे मला तुम्हाला सॉल्व्ह करायला हो ना 1-2. तर न्यूमेरिकल्स कुठले देऊ मला आता ते विचार करावा लागेल जरा. ओके, सो जास्त क्वेश्चन्स नाही देणार मी तुम्हाला, 1-2 क्वेश्चनच देईल फक्त. फायनल आन्सर सांगेल आणि तुम्हाला ते जस्ट ट्राय करायचं सॉल्व्ह करायला. ओके, तर हा तुम्ही प्रॉब्लेम घ्या, रेनमॅन प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मला बघू दे एक मिनिट, हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे का बुक मधला, अंतर नाही देत ना मी पण तुम्हाला. हा, ओके, चला, हे बघा, रेनमॅन प्रॉब्लेम आहे मुलांनो हा. ठीक आहे, तर काय, हा खूप क्लासिक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, रेन आहे, हा तुमचा पडतोय, रेन इज फॉलिंग वर्टिकली with a speed of 30 meters per second. ठीक आहे, एक बाई आहे, ठीक आहे, ती चालली आहे बायसिकल वरती. ओके, सो वुमन राइड्स अ बायसिकल ॲट स्पीड म्हणा तिची आहे 10 meters per second नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये. ठीक आहे,
तर तिने तिची अम्ब्रेला कुठल्या डायरेक्शन मध्ये होल्ड करायला पाहिजे की ती भिजणार नाही. ओके, व्हॉट इज द डिरेक्शन इन विच शी शुड होल्ड हर अम्ब्रेला. ओके, तर याचं मी तुम्हाला सिंपल ग्राफ बनवून दाखवतोय, बाकी मग नंतर तुम्ही क्वेश्चन स्वतःहून सॉल्व्ह कराल. ठीक आहे, रेन पडतोय असं. ठीक आहे, बाई मूव्ह करते नॉर्थ साऊथ डिरेक्शन मध्ये. तर इकडे सपोज माझ्याकडे -RC झाला हो ना, हा इकडे झाला माझा वेलॉसिटी ऑफ रेन. तर दोघांचा हा क्रॉस कॉम्पोनंट येईल, हा अँगल माझा थीटा होईल, हा अँगल माझा थीटा होईल. ठीक आहे, तर तो तुम्हाला फाइंड करायचा की जो अँगल थीटा आहे तो किती पाहिजे. ओके, आणि याचं आन्सर तुमचं येणार आहे 18 डिग्रीज. ओके, व्हर्टिकलला. सो दॅट्स इट. याच सोबत आपला जो टॉपिक आहे तो संपतोय आणि जो सेशन आहे आपण तोही एंड करतोय. तुम्ही लीव्ह करू शकता मीटिंग. ओके, थँक्यू सो मच सेशन जॉईन केल्याबद्दल, आणि मी एक्सपेक्ट करतोय की तुम्हाला आपण जे काही डिस्कस केलंय ते कळालंय. ओके, चलो बाय.